प्रत्येकाच्या घरी शारदीय नवरात्री हा सण साजरा केला जाणार आहे। 9 दिवसासाठी नवरात्र उत्सव प्रत्येकाच्या घरोघरी साजरी केले जाणार आहे। तर 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी। तर घटस्थापना कशा पद्धतीने करायची, योग्य पद्धत कोणती, घटाला वास येतो, घट कुजतो किंवा घटाला बुरशी येते, घट दाटसर येत नाही, धान्य आमचं कुजतं, या सगळ्या प्रश्नावरती तुमच्या एक सुंदर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे। सुंदर छान टिप्स दिलेले आहेत, कशा पद्धतीने आपला घट दाटसर सुंदर व छान पद्धतीने उगवू शकतो, आपल्या घटाला वास देखील येणार नाही व घट आपला कुजणार देखील नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने घटस्थापना केली, तुमचा घट अतिशय सुंदर होणार आहे व तुमच्या घरावरती आपल्या कुलदेवीची छत्रछाया त्याच प्रकारे कृपा आशीर्वाद असाच बनून राहणार आहे। तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की कशा पद्धतीने घटस्थापना करायची, तर लवकरात लवकर जायचं आहे, खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथेच मिळणार।